नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आजची तारीख आहे 27 एप्रिल आणि आजची तारीख संपलेली आहे. 26,34,000 लाडक्या बहिणींनी म्हणजे एवढ्या सगळ्या बहिणींची KYC राहिलेली आहे. आता संपूर्ण पडताळणी ही जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आहे आणि त्यावरून असे निदर्शनास आलेले आहे की किती बहिणी होत्या, जवळजवळ 2.5 कोटी. लाडकी बहीण योजनेमध्ये जवळजवळ 2.5 कोटी लाडक्या बहिणी होत्या, म्हणजे 2 कोटी ॲप्रॉक्सिमेटली 40 ते म्हणजे काहीतरी 46 लाख. परंतु आता एवढ्या याच्यामध्ये वेबसाईट आता KYCची सुरू आहे, तरीसुद्धा या वेबसाईटवर या लाडक्या बहिणी कोणत्या 26,34,000 या लाडक्या बहिणी KYC करू शकत नाही. का? कारण की या ज्या लाडक्या बहिणी आहेत 26,34,000 या आता म्हणजे त्यांच्याकडे कागदपत्रे नाही. आता अशा लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून कायमच्या वंचित होणार का? या 26,34,000 लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून कायमच्या बाहेर पडणार का? या लाडक्या बहिणी पात्र आहेत, गरजू आहेत आणि या लाडक्या बहिणींना आता KYC पुन्हा करायला मिळणार का? यांच्यासाठी आपलं महाराष्ट्र सरकार काही पर्याय आणेल का? बघूया. असे सर्व अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तरच तुम्हाला हे कळणार आहे. तर 12,415 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेत लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. आता म्हणजे जवळजवळ 12,415 ज्या लाडक्या बहिणी होत्या त्या सरकारी म्हणजे सरकारी त्यांच्या एक तर त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी सरकारी कर्मचारी असेल किंवा त्या सरकारी कर्मचारी होत्या, त्यामुळे त्यांनी जो लाभ घेतलेला होता, आता अशा लाडक्या बहिणींवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. असे अपडेट आत्ताचे आजचे म्हणजे 27 एप्रिलचे हे आजचे ताजे अपडेट मी तुम्हाला सांगत आहे. अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून त्यांना देण्यात आलेली रक्कम वसूल न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता बघा, ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या म्हणजे आता भरपूर अशी त्या पाठीमागे कारणे आहेत की त्यांचं स्वतःचं घर असेल किंवा त्यांच्याकडे 4 व्हीलर असेल किंवा त्यांच्या घरामध्ये कोणीतरी सरकारी कर्मचारी असेल किंवा त्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल. तर असे जे निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणी ज्या अपात्र होत्या त्यांच्याकडून सरकार कोणतीही वसुली करणार नाही. नंतर काय आहे पुढचं अपडेट? तर बघा, मी तुम्हाला जसं की आत्ताच सांगितलं, 2,47,00,000 लाभार्थींपैकी मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जवळजवळ 2.5 कोटी लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत होत्या, परंतु आता हा आकडा कमी होणार आहे. एप्रिल अखेर या योजनेची सद्यस्थिती स्पष्ट होणार आहे. म्हणजे काय बघा, जसं की 30 एप्रिलपर्यंत KYCची मुदत आहे. 30 एप्रिलला हे KYCची वेबसाईट बंद होणार आणि जेवढ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची KYC करणं पण बंद होणार आणि मग नंतर सरकारकडे संपूर्ण फायनल डेटा जाणार की किती लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे. मग नंतर या लाडक्या बहिणी शेवटच्या
4 दिवसात ई-KYC पूर्ण करण्याची शक्यता कमी आहे. कोणत्या लाडक्या बहिणी? की ज्यांच्याकडे कागदपत्रे नाही. या लाडक्या बहिणी करणार तरी कुठून ई-KYC? कारण की त्या वेबसाईटवर पण ई-KYC करू शकत नाही आणि त्यांच्याकडे कागदपत्रेसुद्धा नाही. मग आता काय होणार? तर बघा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे की आता लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खूप मोठा आकडा हा लाडकी बहीण योजनेतून कमी होणार आहे. या लाडक्या बहिणी शेवटच्या 4 दिवसात ई-KYC पूर्ण करण्याची शक्यता फार कमी आहे. हो, बरोबर आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, गरजू आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी आता जसे की बघा, विधवा आहेत काही बहिणी, काही परित्यक्त्या आहेत, काही निराधार आहेत, काही एकल आहेत आणि काही त्यांच्याकडे त्या घटस्फोटित आहे, त्यांच्याकडे वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र नाही किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नाही. अशा त्या लाडक्या बहिणी आहेत की त्या ई-KYC करू शकत नाही. 26,34,000 लाडक्या बहिणींनी आतापर्यंत ई-KYC केलेली नाही. बघा, मी तुम्हाला जसं आत्ता सांगितलं, ज्या एकल आहेत, ज्या विधवा आहेत, ज्या घटस्फोटित आहेत, परित्यक्त्या आहेत, निराधार आहेत, अशा किती लाडक्या बहिणी आहेत? 26,34,000. आणि आता अशा लाडक्या बहिणी त्यांनी ई-KYC केलेली नाही. तर या लाडक्या बहिणींकडे ई-KYC करण्यास पुरेशी कागदपत्रे नाहीत असे आढळून आलेले आहे. हो, बरोबर आहे. मग आता अशा लाडक्या बहिणी काय करणार? अशा लाडक्या बहिणींची आता ई-KYC राहिलेली आहे. मग आता अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारने ई-KYC वेबसाईट आणायला हवी. या लाडक्या बहिणींसाठी सर्व पर्याय आणायला हवे. मग या लाडक्या बहिणींची ई-KYC पूर्ण होणार आणि मगच या लाडक्या बहिणी पुन्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. त्यामुळे अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांची ई-KYC त्या वेबसाईटवर करू शकत नाही आहे आणि त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत, जसे की एकल, विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित आणि ज्यांना पती पण सांभाळत नाही आणि त्यांचा घटस्फोट पण झालेला नाही. मग आता अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे? एकच काम करा, फक्त मला सपोर्ट करा. कारण की आपल्या चॅनलवर मी आवाज उठवलेला आहे. तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर 1 दिवसाआड 2 दिवसाआड कंटिन्यू व्हिडिओ येत आहे आणि यापुढेही येत राहील. जोपर्यंत तुमच्यासाठी ई-KYCची नवीन सर्व पर्यायांसह वेबसाईट येत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी व्हिडिओ येतच राहतील. तुम्ही भरभरून कमेंट्स करा, साथ द्या मला, प्रतिसाद द्या मला आणि कमेंट करा काय की आमची ई-KYC राहिली कागदपत्र नसल्याने. योग्य पर्यायांसह पुन्हा ई-KYC वेबसाईट सुरू करा. अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी कमेंट करा. 100% तुमची हाक देवापर्यंत पोहोचणार. कारण याआधी आपण जे मुद्दे हाती घेतलेले आहे ते सर्व मुद्दे यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा, मला साथ द्या. मी साथ घालत आहे, तुम्ही मला प्रतिसाद द्या. तुमचं काम 100% होणार.